नाव काय तुझं? नाव काय रे? हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजच्या दिवशी मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण. तर आज काय मी घरात सकाळपासून गडबडीने आवरलं, कारण मला हॉस्पिटलला जायचं होतं. त्यामुळे मी काही शूट नाही करू शकले, त्यामुळे ब्लॉग बनवला नाही. कारण की डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवायचं मला काही म्हणजे डोकं डोळं आणि हे असं दुखायला चालू झालं. म्हणजे आधीमध्ये दुखायचं, आता जास्त दुखायला चालू झालं आणि अगदी छोटे छोटे अक्षर कधी ब्रल दिसतात. म्हणजे आपले जे मसाल्यांचं पॉकेट असेल किंवा टूथपेस्ट असेल तर जे असतील ना छोटे छोटे अगदी बारीक अक्षर आहेत तर ते कधी ब्रल दिसते. असं गाणे असं काय व्हायला लागलं. आज नवरोबाला सुट्टी पण नाही, तर त्याला दाखवून या म्हणून चाललं. त्यामुळे घराला काही दाखवलं नाही, बाहेरचं जर जमलं तर थोडंसं दाखवेल. चला आम्ही गेलेलो कधी परत आलो, कारण इथे छोटा गाळ आहे का नाही माझ्या इथं, आम्ही लॉक करून गेलेलो आणि इथे कधी सिमेंटची पोती ठेवलेली आहे. त्यामुळे ते सेंटरिंगवाले आले, त्यामुळे कधी अर्ध्या रस्त्यातून परत आले आम्ही, कारण ते चावी द्यायची होती म्हणून. तर बघा तो माझा नवरोबा काय काय त्यांना सांगायला लागले. तो आल्यानंतर मग आम्ही परत निघून जाईन. तर हॉस्पिटलला जाता जाता का नाही तुम्हाला आमचा भाग पण दाखवेल. काय सांगायले? दोनची मुळं आता येताना पाहिजे का आता लगेच किती फेऱ्या मारायच्या. आम्ही परत निघालेलं परत थांबलोय, कारण त्या लोकांना कधी मोलं पाहिजे. ते आता घ्यायची, परत द्यायला जायचं आणि परत हॉस्पिटलला जायला लागायचं. असं कुठं तरी बाहेर चाललं कधी, असं माझं काही काम असलं की नाही त्यांची एवढी कामं असतात की नाही ती करत जायला कधी वेळ दिवस जाते. तर काय पर्याय नाही. झालेले 10 दिवसाची औषधांकडे ड्रॉप्स दिले, नंतर बघते. चला आता आम्ही तुम्ही घरी जाते. तुम्ही ओळखा घ्या आमचा भाग कुठला आहे. बाळूमामाला चालतो आम्ही. हां मग इकडे कुठं बाळूमामा त्या बाजूला मुळे महाराज दर्शन करून बाळूमामाला जातो. हां पंढरपूरहून आलतो. आम्हाला थोडं जेवणासाठी 7 वारकरी होते. जेवणासाठी सकाळी हो 50 रुपये बनवून खाईल. 50 रुपये असले आणि ते सिरी 100चा पण प्रॉब्लेम झाला की पण ॲक्टिवा ओव्हरफ्लो व्हायला लागले तुझ्या. ते माघारी घेऊन आला, दिले माघारी घेऊन. आणि तर काय म्हणते, हा बघा आमचा भाग आहे. कोण आमच्या भागचा आहे तो ओळखा घ्या, हा कुठला भाग आहे आमचा. चला बघूया कोण ओळख. चला बघा भागचे आहेत ना, त्यांनी एकतर कमेंट करून सांगा की हो हे आमचा भाग आहे आणि हे इथलं ठिकाण. चला बघूया कोण ओळख. चला आता कधी घराकडे जायच्या अगोदर आपल्या गावाकडच्या घराला 5 मिनिटं जाऊन या, कारण मी आता जिथं हॉस्पिटलला गेलेले कधी तिथून 6 किलोमीटरचा घाट झाला की आमचं गाव लागतं. चला आमचा घाट दाखवतो तुम्हाला.
पाणी आले त्यामुळे पाणी हाय का गेलं की मी यायला तर कधी पाणी आलेलं अगोदर किती वेळ आलेलं काय माहीत पण त्या वरच्या लोकांनी कधी बिचाऱ्याने 2 घागरी वगैरेच्या भरून ठेवल्या होत्या मी बाहेर ठेवलेल्या त्यांना येऊन परत थोडंसं भरलं आणि वर चालू केलं गेलं वाटतं चला मोटर बंद कर तरी भेटलं थोडंसं आले थोडंसं पाणी भरून ठेवलं त्यानंतर जेवण करून घेतलं कारण जेवायचं होतं आम्ही वेळ खूप झालेलं 2:45 वाजलेत आता इथं थोडेसे भांडी पडलेले येताना ताक आणलं होतं त्या लोकांना कसं सरबत करून द्यायला लागतं ना आणि आज मी नव्हती त्यामुळे कधी मग त्यांची जेवायचे टायमिंग झाले त्यामुळं ताक आणून दिलं त्यांना दूध पण आणले चहासाठी पण कधी ते अजून गरम करायला नाही आता ते कपड्याचं नाही तुम्हाला दाखवते घरगुती तुपाचं कधी हे बघा घरगुती तूप गावाकडे गेलेलो कधी मग हे परवा आई आल्या होते त्यावेळी हे मी असं विकतचं आणून ठेवते ते बघितलेलं त्यांनी कसं नीलला वगैरे खायला लागते का नाही आधी माझ्या जेवणातून मी देते त्यामुळे कधी आणि त्यात माझ्याकडे असं तूप बनवलं जात नाही म्हणजे कधी नीलच्या बाबांना रोज जेवणातून कधी सायने दूध लागते त्यामुळे कधी साय शिल्लक राहत नसल्यामुळे तूप पण बनवणं होत नाही त्यामुळे कधी मग असं विकत आणून ठेवते तर त्यांनी परवा बघितलेलं तर त्या म्हणाल्या त्यांच्याकडे कधी असते शिल्लक तूप त्या बनवतात साय शिल्लक राहत असल्यामुळे कधी घरातच तूप बनवते तर मी देतो म्हणाला तू का आणत जाऊ नकोस विकत त्यामुळे आता गेलेली तर कधी त्यांनी हे भरून ठेवलं होतं परवाला त्यावेळेस सांगून गेलेलं त्यामुळे आता मी येणार म्हटलं कधी त्यांनी असं भरून ठेवलेलं एवढं ते दिले आणि अजून नाचण्याचं पीठ दिले आमच्या शेतात नाचणं होतं त्याचं कधी पीठ करून ठेवलं त्यामध्ये कधी पीठ दिलेलं चला ह्यासोबतच की आजचा व्लॉग पण इथंच बंद करते पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद कपडे उन्हात घालून घेते सकाळी म्हणजे काल रात्री लावलेली कधी कपडे उन्हात घालायचे ती लावून घेते दुसरी लावते 2-4 आहेत ती भांडी घासून घेऊया चला बाय